कोल्हापूर महानगरपालिकेच्या खाते ओळख या मालिकेअंतर्गत आज आपण महापालिकेच्या आरोग्य विभागात आलेलो आहोत। या विभागाविषयी डॉक्टर प्रकाश पावरा आपल्याशी संवाद साधत आहेत। नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश पावरा, आरोग्य अधिकारी कोल्हापूर महानगरपालिका। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागामध्ये 3 हॉस्पिटल आहेत। सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आहे, 115 बेडचं हॉस्पिटल आहे, ते जनरल हॉस्पिटल आहे, सर्जिकल, मेडिकल, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, प्लास्टिक सर्जन, ऑन्को सर्जन, न्यूरो सर्जन या सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर तिथे उपलब्ध आहेत। आपण वैद्यकीय सेवाही त्यांना देत असतो। त्यानंतर दुसरे पंचगंगा हॉस्पिटल आहे, हे फक्त डिलिव्हरीसाठीच आहे, प्रसूतीसाठी 40 बेडचं हॉस्पिटल आहे। तिसरं हॉस्पिटल जे आहे ते आयसोलेशन हॉस्पिटल आहे, 32 बेडचं आहे, त्याच्यामध्ये जुलाब, उलटी, कावीळ म्हणजे इन्फेक्शियस डिसीजचं रुग्णांचा आपण उपचार करतोय। त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह साठी टोटल 11 नागरी आरोग्य केंद्र आहेत, अतिशय महत्वाचे आहेत। 50,000 पॉप्युलेशनला एक नागरी आरोग्य केंद्र असते, तसं आपल्याला 11 नागरी आरोग्य केंद्र मंजूर आहेत, कार्यरत आहेत। त्यामध्ये महत्वाचं आहे ते मातांची तपासणी करणे, गरोदर मातांची तपासणी करणे अतिशय महत्वाचे इंडिकेटर आहे। त्यांच्या हेल्थ बाबत स्टॅटिस्टिकल डाटा ठेवणे आणि त्यांना वेळेत उपचार करणे हे प्रथम कर्तव्य नागरी आरोग्य केंद्राचे असते। त्यामध्ये गरोदर मातांची नोंदणी करणे, त्यांना उपचार करणे, त्यांना डिलिव्हरीसाठी रुग्णालयामधून काय आवश्यकता असेल तर वरिष्ठ रुग्णालयाकडे मोफत नेणे किंवा प्रसूती झाल्यानंतर हॉस्पिटलमधून घरी पोहोचवणे किंवा डिलिव्हरीची वेदना असताना त्यांनी कॉल केला तर घरातून रुग्णालयाकडे नेणे, सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण राबवत असतो। त्यामध्ये गरोदर मातांना आपण एक सोनोग्राफी मोफत करतोय आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला आपण गरोदर मातांची रक्ताची तपासणी आपण मोफत करत असतो। लॅबोरेटरी सेवा आपल्याकडे सगळ्या मोफत आहेत। आपल्याकडे सोनोग्राफी जर का शक्य नसेल तर बाहेरही आपण गरोदर मातांना सोनोग्राफीची तपासणी मोफत करत असतोय। त्यानंतर त्यांनी शासकीय संस्थेमध्ये जर का डिलिव्हरी केली म्हणून आपण ते गरोदर मातांना काही इंटेन्सिव्ह देत असतोय। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो बालकांची तपासणी आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने होते। अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्यांचं लसीकरण, जन्मापासून 16 वर्षापर्यंत त्यांचं लसीकरणाचं सगळं नियंत्रण आणि त्यांना आवश्यक असलेली लस वेळेत द्यायची जबाबदारी ही आरोग्य विभागाची आहे आणि त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका सध्या राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे। आपण खूप चांगल्या पद्धतीने लसीकरण बालकांना देत असतो। नागरिकांचाही प्रतिसाद यासाठी खूप चांगला आहे, ते स्वतःहूनच PSC कडे लसीकरणासाठी येत असतात। त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे ते आरोग्य विभाग बघते ते PCPNDT कायदा, याच्यामध्ये आपल्याला MTP किंवा जे तपासणी केल्या जातात गरोदरपणामध्ये सोनोग्राफीमध्ये लिंग तपासणीसाठी कायद्यानुसार बंधन आहेत, तर त्याची नियमावली पडताळणी करणे ही आमची जबाबदारी आहे। त्यामध्ये आम्ही बरेच काही चांगल्या ऍक्टिव्हिटी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने राबवलेल्या आहेत। त्यानंतर रेबीज कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत मनुष्यांना डॉग बाईट झाला असेल त्यांना लसीकरण देणे, त्यांचं पूर्ण 1 महिन्याचा कोर्स आहे तो पूर्ण कोर्स त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देणे हे सुद्धा आमची जबाबदारी आहे। त्या पद्धतीने पण आम्ही चांगल्या पद्धतीने इथं काम करतोय। त्यानंतर शासनाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आलेलं आहे की समाजामध्ये ज्यांना ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, त्यांना मोफत उपचार करणे यासाठी आपल्याकडे 28 उपकेंद्र मंजूर झालेले आहेत। तिथं ब्लड प्रेशरचं औषध, डायबिटीसचं औषध मोफत आपल्याकडे उपलब्ध होत असतात। तसेच टोटल 11 नागरी आरोग्य केंद्र आहेत, तिथे सुद्धा रक्त आणि लघवीची तपासणी ही ज्याच्यामध्ये थायरॉइडची तपासणी, कॅल्शियमची तपासणी, हिमोग्लोबिन असेल, किडनीची तपासणी असेल, लिव्हरची तपासणी असेल, असे टोटल 32 तपासण्या आपण फ्रीमध्ये करतोय। नागरिकांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे। इथे सुद्धा आमच्या चांगल्या ऍक्टिव्हिटी आम्ही राबवत असतोय। त्यानंतर दुसरा एक मुद्दा जन्म मृत्यू नोंदणी सुद्धा आमच्या विभागाकडून केली जाते, तिथे आम्ही चांगल्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे। तर टोटल 11 नागरी आरोग्य केंद्र आहे। नागरिकांना माझं आवाहन आहे की सगळ्या शासनाकडून मोफत स्वरूपामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा आहेत, वैद्यकीय सेवा आहेत, त्यांनी त्याचा लाभ घ्यावा। धन्यवाद।